हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मला लय भारी बनवायचं. आधी करते का मॅगी नूडल्स पी नूडल्स करा करा लवकर लवकर आवरा. आधी आज नाश्ता काय बनवतो आधी आज आधी होते नाश्ता करून सर्वांसाठी. सोया सॉस, रेड चिली सॉस. आधीने घरातील सगळ्यांसाठी सकाळच्या वेळेला नाश्ता केलेला. तो घरात असला की किंवा त्याच्या शाळेला सुट्टी असली की तो असे अधूनमधून काही ना काहीतरी बनवतच असतो. त्याने सकाळच्या वेळेला नाश्ता तयार केलेला तो आम्ही सर्वांनी बसून खाल्ला. आणि रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यानंतर जानूचा बड्डे होता, त्यामुळे मी जानूचे औक्षण करून घेत आहे. मी बनवलेला केक मुलांना खायला आवडतो, पण गडबडीत केक बनवायलाच वेळ मिळाला नाही. मी जेवण तयार करेपर्यंत आधीने आणि वैष्णवीने बड्डेची तयारी केलेली आहे. बघू की फोटो काढायला, इकडे बघा. हा चला केक आता कट करूया. आधीला भूक लागली, केक कट करा लवकर लवकर आवरा. हा टाळ्या वाजवा चला. हा करा चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जान दीदी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे. दीदीला चला की. हा कॅडबरी दीदीला चला. केक आता कट करेल. भूक लागली सगळ्यांना. आधीला भूक लागली, केक कट करा लवकर लवकर आवरा. हा टाळ्या वाजवा चला. आधी बस तिथं. हा करायचं. ते तोंडा बिंडाला नाही लावायचं, ते घाणेरडा पण नाही करायचं. मीच आणणार आहे. आता दीदीच्या वर क्रीम आहे. केकला लागल.
दीदी खाओ बस आता यात काय लय पॅक केले पार्सल पुढे ना बंद पॅकेट तयार केले एकदम पॅक कुछ तो है 1 2 कागद पेन पेन्सिल आणि हे रात पण हे पेन्सिल पेन रिफिल येते दीदीला अभ्यास करायला दिले का नाही छान 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 घेते दिले पेन्सिल आणि रात काय लिहिले त्यात पण लिहिलेलं आहे लिहिले नाही बघ आज मग मी किती छान करते हॅपी बर्थडे दीदी काय देत नव्हतं चांगली दीदी माझी दीदीचे नाव जान्हवी आहे. जेवणामध्ये मी चिकन 65 आणि चिकन बिर्याणी तयार केलेली. तर मुलांचे चालले होते की एकाचं चाललं होतं बिर्याणी तयार कर तर एकाचं चाललं होतं चिकन फ्राईड राईस तयार कर. तर मी अशी 2 in 1 पद्धतीने बिर्याणी तयार केलेली आहे. तर पहिल्यांदा मी तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमचे तुपाचे गरम करून झाल्यानंतर खडे मसाले काही घातलेले आहेत तेही गरम करून घेतलेले आहेत. आणि नंतर त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची तेलामध्ये आणि तुपामध्ये घालून परतून भाजून घेत आहे. कांदा भाजून घेतल्यानंतर मी 1 टोमॅटो आणि 1 सिमला मिरची उभी अशी चिरून घेतलेली आहे. ती नंतर मी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. आणि नंतर यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट ती टाकून सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. नंतर यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिना आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला 2-2.5 चमचे घालून तो मसालाही तेलामध्ये परतून भाजून घेतलेला आहे. यामध्ये आता हळद पावडर गरम मसाला 1 ते 1.5 चमचे घालून यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर म्हणजेच लाल तिखट पावडर घालून परतून घेत आहे. 2 वाटी तांदूळ निवडून धुवून घेतलेले आहेत. तर ते तांदूळ आपण आता पातेल्यामध्ये घालून परतून घेत आहे. चिकनला मी मसाले लावून चिकन तळून घेतलेले आहे. तर पहिल्यांदाही आपण चॅनलवरती चिकन फ्राय रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. यामध्येच मी 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस घालून परतून घेत आहे. तर कधी कधी असं होतं की बिर्याणीमधील चिकन आहे ते तसंच राहतं आणि नुसता भात आहे तो खाल्ला जातो. त्यामुळे चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी मी चिकन तळून घेतलेले आहे. गरम केलेले पाणी 4 वाटी टाकून एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि सर्व एकत्र बिर्याणी मिक्स करून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकून बिर्याणी एकत्र मिक्स करून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून बिर्याणी शिजवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण चिकन बिर्याणी तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.